दर्शनाचा जो भाग आहे त्या भागाच्या जवळजवळ उंबरठ्यावर आपण येऊन पोचलो होतो गेल्या वेळेला. वेगळ्या वेगळ्या साधनेचा थोडासा ओहापोह करून बहुतेक या उपनिषदामध्ये जादा तर भर आत्म्याच्या दर्शनावरच दिलेला आहे. त्याची थोडीशी पार्श्वभूमी असावी म्हणून थोडंसं कथानक रूपातून उपनिषद थोडं थोडं पुढे येत गेलं आणि आता प्रत्यक्ष विषयालाच हात घातलेला आहे. गेल्या वेळेला जो शेवटचा मंत्र आपण पाहिला त्याच्यामध्ये या आत्म्याच्या प्राप्तीसाठी करावी लागणारी जी साधना आहे ती साधना आत्तापर्यंत करत असलेल्या साधनेपेक्षा किती वेगळी आहे हे दाखवण्याचा उद्देश मूळ उपनिषदाचा आहे. याच्या अगोदर झालेल्या साधनेला कुठेही कमी लेखलेलं नाही आहे. किंबहुना ती साधना जर तशी झाली नसेल तर या पदापर्यंत येऊ पोहोचूच शकत नाही. फक्त झालेल्या साधनेच्या सरावानी, झालेल्या साधनेच्या सवयीनी आणि झालेल्या साधनेमुळे होणाऱ्या थोड्याशा आत्मानंदामुळे किंवा शांतीमुळे अशी कुठेतरी साधकाची गैरसमजूत होण्याची शक्यता आहे की याच साधनांच्या प्रकारांनी मी पुढची साधना करेल, म्हणून सावधानीचा थोडासा इथं इशारा उपनिषदाने दिलेला आहे. म्हणून या मंत्रामध्ये नायम आत्मा प्रवचेन नभ्यो न मेधया न बहुश्रुतेन, म्हणजे इथे जवळजवळ ऋतंभरा बुद्धीला सुद्धा बाजूला ठेवलेलं आहे. ज्याची प्रतिभा अत्यंत विकसित झालेली आहे तेव्हा त्याला मेधावी रूप प्राप्त होतं. अशा मेधावी रूपाला सुद्धा न श्रुतेन, म्हणजे जितकं काही जिकडून काही ऐकलं असेल त्यांनी, यम वैश वृणते तेन लभ्य, यम एव एष असे 3 शब्द आपण मागच्या वेळेला पाहिले होते की कोणत्या साधकाला जर ते त्याच्या बुद्धिमत्तेच्या भरारीवर मिळणार नसेल, जर ते त्याच्या ऐकण्याने त्याला मिळणार नसेल तर ते कशाने मिळेल याच्यामध्ये सांगताना ते असं म्हणतात यम एव एष. अशा वेळेला जो साधक केवळ स्वतःच्या प्राप्तव्याच्या ऐवजी ज्ञातव्यावर भर देऊन येणाऱ्या आत्म्याचा अनुभव, म्हणजेच स्वतःची आत्म्याच्या बरोबरची स्वरूपता, सायुज्यता याचा प्रत्यक्ष अनुभव जो घेऊ शकतो तोच याचा अधिकारी होतो. प्रवचनामध्ये अनेक वेद स्वीकरणेन न लभ्य, म्हणजे वेदांच्या कोणत्याही प्रकारच्या प्रकारांनी, म्हणजे मूळ 4 वेदांनी, वेदांच्या उपवेदांनी, वेदांच्या वेदांगांनी, वेदांच्या दर्शनांनी तो मिळणार नाही. न अपि मेधया ग्रंथार्थ धारण शक्त्या, किती ग्रंथ तुम्ही धारण करू शकता, म्हणजे ते समजून घेऊ शकता, लक्षात ठेवू शकता, प्रतिपादन करू शकता, म्हणजे गणपती आणि सरस्वती दोन्हींची जरी कृपा असली तरीसुद्धा ती इथं उपयोगाला पडत नाही. न बहुना श्रुतेन केवलेन, केवळ श्रुती ऐकून सुद्धा होत नाही. इथे असा हा आत्मा कुणाला वरतो, तो अंतर्यामी रूपेन आणि आचार्य रूपेन आपल्यासमोर येतो. जेव्हा अंतर्यामी रूपेन म्हणतो म्हणजे ज्याच्या साधनेची पातळी उपासना आणि कर्माच्या पुढे गेलेली आहे आणि ज्याचा आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न अथक चालू आहे, त्याला हळूहळू हळूहळू त्याचं मार्गदर्शन, त्याचाच आत्मा त्याच्याच अंतर्नादातून गुह्य स्वरूपामध्ये त्याला पुढे जाण्यास मदत करतो. आणि याच त्याच्या आतल्या आवाजाची त्याला होणारी मदत म्हणजेच आत्मकृपा, जी 4थी कृपा आहे. फक्त याच्यामध्ये जी मदत अंतर्नादातून किंवा अंतर्यामातून जो आत्मा त्याला करणार आहे त्याच्यासाठी लागणारी जी थोडकी पूर्वतयारी आहे त्याचे अधिकारी फक्त गुरु आहेत. म्हणजे गुरु इथे त्याच्या अंतर्नादाशी ओळख करून देतात आणि त्यापुढं त्यांना हा आता परत मागे फिरणार नाही याची त्यांना निश्चित खात्री झालेली असते. याचाच अर्थ कुंडलिनी शास्त्रामध्ये सुद्धा असा लावलेला आहे की ज्याची कुंडलिनी शक्ती मणिपूर बंधाच्या वर गेलेली आहे तेव्हा तिचं परत फिरणं आता शक्य नाही आहे. त्याचं सहस्त्रारापर्यंत पोहोचणं हे त्याच्या आत्मकृपेचा भाग आहे, पण म्हणून तो तिथून मागे येऊ शकत नाही. जर तो तिथे पोचला नाही तर त्याला योगभ्रष्ट असं म्हणता येईल. आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात की असा जो योगभ्रष्ट त्याच्या देहाच्या सीमिततेमुळे, त्याच्या वयाच्या मर्यादेमुळे जर दुसऱ्या शरीरामध्ये जरी प्रवेश करता झाला तरी तो जिथे होता तिथूनच त्याची तयारी पुढे चालू करतो.
आणि म्हणून तो योगभ्रष्ट जरी असला तरी त्याला पुनश्च पहिल्यापासून सगळी तयारी करावी लागते असं नाही. आणि म्हणून अशा बऱ्याच ठिकाणी जिथे अवतार पुरुष नाहीत तिथे लहानपणीच आत्मकृपेचा लाभ झाल्याची असंख्य उदाहरणं आपल्याला सापडतात. ते तिथं होण्याचं कारण एवढंच आहे की जवळजवळ सगळं पुस्तक लिहून पूर्ण झालेलं शेवटचं पान लिहिण्यासाठी अवतरण झालेले आहेत. त्या अवतरणामध्ये सुद्धा त्यांना सद्गुरूचं रूप मिळेलच अशी खात्री नाही. केवळ त्यांचं येणं. श्री विवेकानंदांच्या एका शिष्याची कथा अशी आहे की तो वयाच्या 26व्या वर्षीच वारला. तो आलाच मुळी त्यांच्याकडे 16व्या वर्षी, ज्या दिवशी विवेकानंदांनी भगिनी निवेदिताला सांगितले की आय फाउंड वन ज्युएल, मला एक रत्न मिळालेलं आहे. आणि तो 1-2 आजारांनी ग्रासलेला असा होता. तो 26व्या वर्षापर्यंत थांबला. प्रबुद्ध भारत नावाचं जे पाक्षिक होतं ते त्यांनी चालू केलं. सेवियर नावाच्या दाम्पत्याबरोबर मायावतीच्या आश्रमामध्ये ते राहत होते. पण तिथे गेल्यानंतर सुद्धा दिवसभर पाक्षिकाचं काम करून रात्रभर जिथं ते साधना करत ते साधनेचं ठिकाण मी पाहून आलेलं आहे. त्या साधनेच्या ठिकाणी आत्ता आपल्याला दिवसा जाऊ शकत नाही, इतकं भयावह आहे. तिथं ते रोज रात्री तिथे आपली साधना करायला जात होते. वयाच्या 26व्या वर्षी. म्हणजे त्यांच्या साधनेमधली राहिलेला जो भाग होता तो इतका अत्यल्प होता की त्यांना सद्गुरुप्रदाची त्यांना कोणत्याही प्रकारची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर पडलेली नाही आहे. असा हा अंतर्नाद जर होत असेल तर तो सतत ज्याला ऐकू येत असतो, म्हणून जो सतत ब्रह्मानंदी टाळीमध्ये असतो त्याला त्या आवाजाच्या नादामध्ये जे काही जीवनमुक्ताप्रमाणे जे काही करायचं ते तो निश्चित व्यवस्थित योग्य करतोच. पण तो त्या नादापासून, तो त्या आनंदापासून एक क्षणही विचलित होत नाही. आणि म्हणून ज्याला अंतर्नाद किंवा ज्याला अनाहत नाद म्हणतात कबीर, तीच या नादाची एक स्वरूप आहे. निष्कामस्य आत्मानाम एव प्रार्थयते आत्मनः. निष्काम कर्मी आत्मदर्शनाचीच प्रार्थना करतो. आता इथे निष्काम करणे मी म्हणताना जेव्हा असं सांगितलं की माझी साधना चालू असताना मला आत्मानुभव येणार आहे या फलाची अपेक्षा धरून साधना करणं हे सुद्धा कामी कर्मामध्ये येतं असं आचार्य म्हणतात. पुढे आता तो श्लोक येणार आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी कशा प्रकारच्या साधना करताना इव्हन साधनेचं फल अत्युच्च जरी असलं तरी त्या फलाची अपेक्षा झाली नाही पाहिजे, इतकं निष्काम कर्म असावं असं ते म्हणतात. आत्मकामस्य एष आत्मा विवृणते पारमार्थिकम तनु. असा जो आत्मकामी आहे, म्हणजे इथं रत असा शब्द वापरलेला आहे. जसं विषयामध्ये मन विषय रत असतं तसं ज्याचं सर्व काही आत्म्यामध्ये रत झालेलं आहे, आत्मरती देवस्या किंवा आत्मकामस्य असा जो असतो त्याला आत्मा विवृणते, आपलं स्वतःचं स्वरूप, आपली पारमार्थिक तनु त्याच्यासमोर उघडी करतो. इथंपर्यंत आपण गेल्या वेळा पाहिलं होतं. आता ज्या प्रकारे हा आत्माचं दर्शन होऊ शकतं जसं वर्णन केलं आहे तसंच उपनिषदाने पुढच्या मंत्रामध्ये कुणाला याचं दर्शन होणार नाही याचंही वर्णन केलेलं आहे. ना विरतो दुश्चरितात, ना शांतो ना समाहितः, ना शांत मानसो वापी प्रज्ञानैन मा आपनुयात. ना विरतो, न अविरतः. 2 न आहेत, 2 नकाराचा एक होकार होतोय. जो अविरत नाही म्हणजे ज्यांनी कोणत्याही प्रकारचं वैराग्य स्वीकारलेलं नाही, जो वैराग्यापासून दूर आहे. ना शांतो हो, जो शांत नाही आहे म्हणजे मनाच्या 4ही अवस्थांमध्ये कोणत्याही प्रकारे आत्मदर्शनाची शक्यता अजिबात नाही आहे. जे मन क्षिप्त आहे, जे मन मूढ आहे, जे मन विक्षिप्त आहे, जे मन एकाग्र होऊ शकत नाही, म्हणजे केवळ एकाच मनामध्ये याचा उल्लेख होऊ शकतो आणि ते म्हणजे निरुद्ध असणारं मन. ना शांतो हो ना समाहितः. सम आहात. सम आहात म्हणजे जे जे काही झालं, लाभालाभो जयाजयो, ज्याला स्थितप्रज्ञाप्रमाणे बाहेर होणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा त्याच्या आंतरिक स्थितीवर अजिबात परिणाम होत नाही, किंबहुना बाहेरून येणाऱ्या संज्ञांची जाणीवसुद्धा त्याच्याकडे पोचत नाही, म्हणजेच जो समाधिस्थ अवस्थेत जवळजवळ असतो तो जर तसा नसेल म्हणजे ना समाहित हा, तर त्याला आत्मदर्शन होणार नाही. ना शांत मानसो वापी, जो मनाने अशांत आहे, प्रज्ञानैन माम आपनुयात, अशा माणसाला केवळ शाब्दिक शांतते शब्दांनी किंवा ज्ञानाने आत्मा मिळत नाही. म्हणजे इरुडिशन किंवा लिटररी इरुडिशन किंवा ग्रंथांचं ज्ञान, ज्याला प्रतिपादनाचं ज्ञान आहे, ज्याला सगळं समजलेलं आहे, जो इतरांपेक्षा खूप चांगलं वक्तव्य करतो,
याचा अर्थ त्याला आत्मदर्शन होईल असं अजिबात नाही. किंबहुना ज्याला असं करता येत नाही पण जो बाकी साऱ्या गुणांनी युक्त आहे, तो जरी बोलण्यासाठी तितका समृद्ध नसला, तो जरी सद्गुरुपदी बसला नसला, तरीसुद्धा त्याला आत्मज्ञान हे निश्चित होऊ शकतं. आचार्यांनी याच्यावर भाष्य करताना असं म्हटलंय की न दुश्चरितात प्रतिषिद्धात श्रुती स्मृती विहितात पापकर्मना अविरत. कशामध्ये तो विरत असला पाहिजे? अविरत म्हणजे कसा माणूस असतो? तर अविरत जो आहे न दुश्चरितात, ज्याच्यामुळे त्याच्या कर्मातून कुणा ना कुणाचा तरी संहार होतो. त्याच्या भावनेचा असू शकेल, त्याच्या क्षतीचा भाग असू शकेल, किंबहुना विचाराने सुद्धा त्याला न कळता एखाद्याची जरी हानी केली असेल, म्हणजे ज्याला भावहिंसा आणि द्रव्यहिंसा अशा हिंसेचे दोन्ही प्रकार जो करतो, तो दोन्हीच्या दोन्ही दुश्चरितामध्ये गणला जातो. म्हणजे प्रतिषिद्ध असणारी ज्या ज्या गोष्टी आहेत, मग प्रतिषिद्ध कोणतं? तर जे वेद विहित नाही ते प्रतिषिद्ध. म्हणून श्रुती स्मृती विहितात प्रतिषिद्धात न दुश्चरितात असं जो करतो आणि जो सतत अशा प्रकारचंच काम करतो, त्या कामाला पाप असं म्हटलेलं आहे. म्हणजे पापाचा अर्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने जर पाहिला तर असा येऊ शकतो की ज्याला आत्मदर्शनाची इच्छा होत नाही आणि त्यासाठी तो जे जे करतो ते पापकर्मातच मोडतो. याचा अर्थच असा की एकच पुण्यकर्म असू शकेल जे आत्मदर्शनासाठी केलेली साधना सोडून जे जे काही असेल ते जवळजवळ पापातच मोडतं. न अपि इंद्रिय लवल्यात, म्हणजे ज्याच्या इंद्रिय लवल्य म्हणजे द गेम ऑफ द सेन्सेस, इंद्रियांच्या आसक्तीमुळे जो सतत त्यांच्या पुढे लोलंगत, हा शब्द आहे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा, जो लोलंगतासारखा आहे त्याला अशांत हा नाव दिलं आहे आणि तो अनुपरतात असतो. म्हणजे याच्याकडून कोणत्याही प्रकारची साधना होण्याची शक्यता नाही. न अपि असमाहित अनेकाग्रमना विक्षिप्त चित्त. आता आचार्यांनी कशा प्रकारचं अशांत मन असू शकतो याची थोडीशी इथं हे केलेली आहे. सम आहात, म्हणजे ज्याला सगळ्यांच्या बाबतीत स्थितप्रज्ञासारखी त्याचा दृष्टिकोन असतो असा जो नसतो तो, आणि अनेकाग्रता, अनेक विषयावर ज्याचं एकाच वेळी मन धावतं. म्हणजे परत आता इथे मनाच्या त्या 3 अवस्था आहेत. आणि जो विक्षिप्त चित्त आहे, आता इथे मनामध्ये अनेकाग्र मना असं म्हटलं आणि विक्षिप्त चित्त असं म्हटलंय, विक्षिप्त मन म्हटलेलं नाही. याचं कारण म्हणजे क्षेप हा जो धातू आहे, एखाद्या गोष्टीला बाहेर टाकणं किंवा प्रोजेक्ट करणं याला क्षिप्त म्हणतात. म्हणजे जेव्हा जेव्हा एखादी घटना मनाच्या माध्यमातून होते त्या वेळेला त्या झालेल्या घटनेची जी पुटं आहेत, त्या झालेल्या घटनेच्या ज्या खुणा आहेत, त्या खुणा धरून देणारं जे मनाचं प्रतल आहे त्या प्रतलाला आपण चित्त असं म्हणतो. म्हणजे जेव्हा कोणत्याही प्रकारचा विचार चालू नसेल, जेव्हा संकल्प विकल्पसुद्धा चालू नसेल, तेव्हा तेव्हा चित्तामध्ये धरून ठेवलेल्या पूर्वसंस्कारानुसार त्या आठवणी, म्हणजे त्या घटनेशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतील त्या आपण पुढे येऊ शकतात. असं जे चित्त आहे त्या चित्ताला विक्षिप्त चित्त असं म्हटलं आहे. म्हणजे जिथे चित्तामध्ये क्षिप्तता नाही, आता त्या चित्ताला फक्त एकच गोष्ट असते की त्या चित्तासमोर आलेला नवा अनुभव हा कदाचित त्याला हलवणारा एखादा भाग असू शकेल. पण समोरून काही येत नसेल, आतून काही बोलवलं गेलं जात नसेल, म्हणजे मनाने संकल्प विकल्प थांबवलेला आहे. संकल्प विकल्प जिथं नाही आहे तिथं निश्चिततेचा काही कारणच उरत नाही. त्यामुळे बुद्धीला विराम मिळालेला आहे. बुद्धीला आणि विचारांना विराम जरी मिळाला असला तरी चित्ताने सुद्धा कोणत्याही प्रकारच्या जुन्या गतम न शौचम या छोट्या वाक्याचा इतका मोठा अर्थ आहे. ज्या ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टी मला परत माझ्या मनामध्ये आणून त्यानुसार वेगवेगळे विकल्प संकल्प माझ्या मनामध्ये मी परत आणू शकतो. ही जी माझी शक्ती आहे ती शक्ती न वापरता जे जे काही होऊन गेलं ते भूतकाळात जमा झाल्यामुळं किंवा जे जे काही होणार आहे ते भविष्यकाळात, या दोन्ही कालावर माझं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसल्याने मी माझ्या वर्तमानामध्ये जर राहू शकलो, जिथे मी माझ्या मनातल्या संकल्प विकल्पांना विराम दिलेला असेल, बुद्धीला कोणत्याही प्रकारचं काम ठेवलं नसेल, चित्त क्षुब्ध अजिबात नव्हता, शांत झाला असेल, तर त्यावेळेला त्या बिंबाचं माझ्यामध्ये असणारं प्रतिबिंब अत्यंत सुस्पष्ट स्वरूपात जाणवतं. आणि ते जाणवून घेण्याची एकमेव वस्तू जी जडामध्ये मोडून सुद्धा माझ्याकडे आहे ती म्हणजे माझी बुद्धी. अशा प्रकारची बुद्धी जेव्हा अशी काम करते तेव्हा त्याला एकच अनुभव येतो. तो अनुभव म्हणजे
त्या प्रकाशाचा त्याच्यामध्ये असणारा अनुभव, आणि त्याच्या अनुभवाची माझ्या माध्यमातून मी माहिती करून घेणे म्हणजेच मी त्याच्या स्वरूपाच्या आनंदात असणे. अशा प्रकारची घटना इथे आचार्य सांगतात. पुढे ते असं म्हणतात, अशांत मनसहा म्हणजेच व्यावृत्त चित्तहा, चित्ताचा व्यापार असा तरी शब्द वापरलेला आहे. होऊन गेलेल्या कर्माची भावनापूर्वक आठवण ठेवणे हे चित्ताचं काम आहे. आणि असा जो चित्ताचा व्यापार आहे, व्यापार म्हणजे घेणे देणे, म्हणजे पूर्वी झालेल्या गोष्टींना बाहेर काढणं, पूर्वी झालेली संस्काराची जी पुट आहे ती तशी तर तशी बाहेर काढणं, आणि यात पूर्वी झालेल्यामध्ये केवळ आपल्या लगतच्या भूतकाळाचा विचार नाही आहे, असंख्य जन्मांचा विचार आहे. चित्तामध्ये धरून ठेवलेले असंख्य जन्मांचे संस्कार जिथं जिथं असतील तिथे तिथे त्या त्या परिस्थितीनुसार ते उफाळून वर येऊ शकतात. आणि ती त्यांची जी ताकद आहे ती ताकदच अशांत मनसहा बनवते. प्रज्ञानेन ब्रह्मविज्ञानेन आत्मानं न आपनुयात. प्रज्ञानेन कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाच्या प्रक्रियेने, ब्रह्मविज्ञानेन आत्मानं न आपनुयात, त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी वाचल्या जातील, ज्या ज्या गोष्टी प्राप्तव्य म्हणून केल्या जातील त्याच्याकडे कदाचित बोट दाखवू शकतील, पण त्याची प्राप्ती किंवा त्याचं ज्ञातव्य या गोष्टींनी होऊ शकणार नाही. पुढच्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात, यस्स ब्रह्मच क्षत्रंच उभे भवत ओदनः मृत्युर्य उपसेचनम क इत्था वेद यत्र सहा. ओदन म्हणजे जेवण, ओदन म्हणजे जेवण. यस्य ब्रह्मच क्षत्रंच उभे भवत ओदनः म्हणजे इथे ब्रह्म हा शब्द जो वापरलाय तो वर्णाच्या दृष्टीने वापरलेला आहे. ब्रह्म म्हणजे ब्राह्मण, क्षत्रंचं क्षत्रिय, या दोन्हींनाही म्हणजे इथे सत्व आणि रज अशा गुणाच्या दृष्टीने, अखंडानंदांच्या दृष्टीने हे दोन शब्द गुणद्योतक आहेत. गोपाल यतींद्राच्या दृष्टीने एक कर्मशक्ती आणि एक प्राणशक्ती, एक ज्ञानशक्ती अशा पद्धतीचे ते द्योतक आहेत. आणि या दोन्हींना जो खातो म्हणजे या दोन्हींचं सुद्धा अस्तित्व जिथे उरत नाही, आत्म्याचं वर्णन चाललंय, आत्माच्या वर्णनापुढे दोन गुणांची काय वाट होते, म्हणजे या दोन्ही गुणांच्या अस्तित्वाला पूर्णपणे तडा निघून जातो. असं जर होत असेल म्हणजे जो गुणांना सुद्धा हरवू शकतो, जो गुणांना गिळंकृत करू शकतो असा तो आत्मा आहे. त्याच्यासाठी मग मृत्यू काय असेल? मृत्यू उपसेचन. उपसेचन म्हणजे सेचन म्हणजे जेवण. जेवणामध्ये बाजूला ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत, साईड डिश ज्याला म्हणतात, म्हणजे ज्याच्या पुढे मृत्यू हा केवळ उपसेचन म्हणून राहतो. कारण जिथे गुणांनाच हरवलं जातं म्हणजे प्रकृती गुणांनी नटलेली आहे, गुणांना जो हरवतो म्हणजे याचाच अर्थ जो प्रकृतीचा निराश करतो, तर मग प्रकृतीच्या अखत्यारीत असणारा तो मृत्यू ती काय मोठी गोष्ट आहे. असं असल्यामुळे क इत्था वेद यत्र सहा, असं जर आहे तर मग हा आत्मा कळेल कुणाला? कारण मी प्रकृतीमध्ये आहे, मी गुणात्मक आहे आणि मला मृत्यू आहे, आणि ह्या तिन्हींनाही तो खातो. मग असं जर असेल तर मग हा आत्मा कळणार कुणाला? कारण जो कळणारा आहे, जे कळायचं त्याच्यापेक्षा जर तो तितक्या तुल्यबळ नसेल तर तो कळणार नाही. आणि म्हणून इथे यत्र नावाचा शब्द वापरला आहे की तो यत्र म्हणजे इथे अशा पद्धतीने असा शब्द वापरला आहे, पण याच यत्राचा आचार्याने अर्थ वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. हा इथे जे यत्र आहे, अत्राधिकरणम नावाचा ब्रह्मसूत्रामध्ये एक भाग आहे. अत्राधिकरणम म्हणजे अत्र हा शब्द अत्ती या शब्दावरून आलेला आहे ब्रह्मसूत्रामध्ये. अत्ती म्हणजे खाणारा. ब्रह्माच्या वर्णनासाठी जितक्या जितक्या गूढ किंवा इसोटेरिक वचनं मंत्रामध्ये, उपनिषद मुळात गूढ आहेत, त्यातली गूढ वचनं जी आहेत त्यातली नेमकी 555 साधारण वचनं उचलून घेऊन ब्रह्मसूत्र बनलेलं आहे. आणि ते अशासाठी बनलेलं आहे की इथे असणाऱ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लागू शकत असल्यामुळे त्याचा नेमका अर्थ कळावा म्हणून पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष अशा पद्धतीने चर्चा करत 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 प्रत्येक शब्दाचा अर्थ लावत त्याच्या नेमकेपणाकडे ब्रह्मसूत्र येऊन जातं. म्हणजे साधारण न्याय या शास्त्राचा वेदांगामध्ये जसा दर्शनामध्ये उपयोग केला जातो तसा इसोटेरिक किंवा गूढ ज्ञानामध्ये ब्रह्मसूत्रांची भूमिका ती आहे.
आणि म्हणून इथे अत्रधिकरणम नावाचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा इथे थोडासा उल्लेख अखंडानंदाने केलेला आहे की हा यत्र शब्द जो आहे तो त्या अत्राधिकरणाप्रमाणे असल्यामुळं क इत्था वेद यत्र सहा. आणि असं जर असेल तर इथे हा आत्मा कुणाला कळेल असा तो प्रश्न आहे. त्या प्रश्नाचा अर्थ त्यांनी अशा पद्धतीने लावला की हा भक्षक कोण आहे, ज्याच्या पुढे गुणांची निवृत्ती होते, ज्याच्यापुढे मृत्यू हा क पदार्थ आहे, असा हा भक्षक नेमका कोण आहे. आचार्य पुढे असं म्हणतात, आता हे दोन ब्रह्म आणि क्षत्र याचे दोन अर्थ पाहिले, एक राजस एक सत्वगुणी. दुसरा अर्थ गोपाल यतींद्रांचा असा आहे की जो कर्मशक्ती आणि ज्ञानशक्ती असा आहे. आचार्याने याचा अर्थ आणखीन थोडासा वेगळा लावला आहे. आचार्य आपल्या भाषेत असं म्हणतात, ब्रह्म म्हणजे सर्व धर्म विध्रक, ज्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट केवळ धर्माला धरूनच होते, त्याला ब्रह्म असं म्हटले किंवा ब्राह्मण असं म्हटले, असा जो तो. आणि क्षत्रे सर्व त्राणभूते, त्र म्हणजे रक्षण करणे, त्र म्हणजे आता पितृ किंवा पुत्र, पुत्र म्हणजे पुम नावाचा नरक आहे, त्या नरकापासून जो वाचवतो तो मुलगा. वडिलांना पुम नावाचा नरक केव्हा मिळतो, जर त्यांना मुलगा झाला नाही तर, अशी वदंत आहे. पण तो नरक मिळवण्याचं कोणी वाचवलं तर तो मुलगा झाला, म्हणून तो पुम नावाचा नरक त्याला मिळणार नाही, म्हणून त्याला त्याचा पुत्र असं म्हणतात. पुंसात त्रायती इति पुत्र हा, तसं क्षातात त्रायती इति क्षत्रिय हा. म्हणून इथे जो क्षत्र आहे तो सर्व त्राणभूते म्हणजे सर्व रक्षित, म्हणजे जो धर्माचं रक्षण करतो किंवा जो धर्माप्रमाणे वागतो, जो सगळ्या प्रकारचं रक्षण करतो, अशा ब्रह्म आणि क्षत्रिय ह्या दोघांना आणखी सर्व हरेपी मृत्यू उपसेचनाम, सर्वांना खाणारा मृत्यूसुद्धा जिथे कफल्लक समजला जातो असा जो आहे, अशाने अपि अपर्याप्त, त्याला खाण्यासाठी पर्याप्त असं काहीच नाही, असं आत्म्याचं वर्णन एका वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. याचा अर्थ असा की तो त्याच्यापासून असणारी विक्षेप शक्ती जेव्हा बाहेर पडलेली आहे, त्या विक्षेप शक्तीमुळं ही सर्व झालेलं असल्यामुळे, ज्याची विक्षेप शक्ती इतकी मोठी आहे की तो विक्षेप जेव्हा मागे घेईल तेव्हा सगळंच परत त्याच्याकडे जाणार आहे. त्यामुळे त्याच्याकडून तयार होत असलेल्या प्रत्येक गोष्टी म्हणजे त्याच्यावर विसंबून असणाऱ्या सर्व गोष्टी असल्यामुळे तो जो आहे तो इथला सगळ्यात मोठा भक्षक आहे, असा तो आत्मा आहे. इथंपर्यंत आत्म्याचं वर्णन करून दुसरी वल्ली संपते. दुसऱ्या वल्लीच्या शेवटापर्यंत आत्म्याच्या वर्णनापर्यंत यमराज येऊन पोचलेले आहेत. आणि आता इथे आल्यानंतर आत्म्याचं नेमकं स्वरूप कसं आहे याची रूपरेषा मांडण्याचा प्रयत्न दुसऱ्या वल्लीमध्ये झालेला आहे. नचिकेताला सामान्य कर्मापासून उपासनेकडे घेऊन गेले, उपासनेकडून आत्मविद्येकडे घेऊन जायचं काम चालू आहे. हे चालू असताना ज्याची प्राप्ती नाही, ज्याचं ज्ञातव्य करायचं आहे, तो आहे कसा नेमका हे कळालं नाही, तर त्याची रूपरेषा मनामध्ये ठसावी या एकमेव हेतूने दुसरी वल्ली पूर्णपणे आत्म्याच्या स्वरूपावर आहे. तिसऱ्या वल्लीनंतर मात्र आता त्याच्याकडे पोहोचण्यासाठी जी पावलं टाकावी लागणार आहेत त्या पावलांचं वर्णन हळूहळू सुरू होतं. आचार्यांच्या प्रथेप्रमाणे तृतीय वल्ली सुरू करायच्या वेळेला सुद्धा त्यांनी एक अवतारिका दिलेली आहे. ही अवतारिका देण्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला उपनिषद विषयांना हात घालत असल्यामुळे त्याच्या संदर्भाची माहिती साधारण ज्यांनी सगळ्या श्रुती व्यवस्थित वाचलेल्या आहेत त्यांना लागणार याची खात्री आहे. उपनिषद वाचण्यापूर्वी वाचणाऱ्या वाचकाचा बाकी सगळ्या श्रुतींचा अभ्यास पूर्ण झालेला आहे असं गृहीत धरलेलं आहे. आणि असं होत नसल्यामुळे त्याचा नेमका संदर्भ कोणता आहे ते कळालं नाही तर पुढचा मंत्र कळणार नाही, म्हणून अवतारिका दिली जाते. इथे अवतारिका देताना कारण तिसऱ्या वल्लीतला पहिला मंत्र जो आहे ऋतम पिबंतव असा सुरू होतो, म्हणजे जो ऋतांचं सेवन करतो. आता एकदम आत्म्याकडून ऋतांच्या सेवनाकडे कसं गेलो हे सांगण्यासाठी अवतारिका दिलेली आहे. तिथे ते असं म्हणतात ऋतम पिबंतव. आचार्य असं म्हणतात की पहिल्यांदा ऋत म्हणजे काय याची पूर्णपणे आपल्याला कल्पना आली पाहिजे. सत्य आणि ऋत या दोन गोष्टींमधला फरक आचार्यांनी खूप चांगला विशद करून सांगितलेला आहे. ऋत सत्याचाच आविष्कार आहे, पण अस्ति हा भाग सत्याकडे जास्त आहे. ऋत हे परिस्थितीजन्य सत्य आहे, म्हणजे ऋताच्या सत्यतेसाठी बाकी काही भागांचा समावेश होणं आवश्यक आहे. म्हणून ऋत हे जरी सत्याचं स्वरूप असलं तर त्याच्यामध्ये काही क्षणांची काही गोष्टींची मर्यादा आहे. पण असं असून सुद्धा
सत्याची पताका खांद्यावर घेऊन जो फडकवत पुढे जातो तो ऋतच आहे. याचा अर्थ जेव्हा सत्य स्वरूपात ते सच्चित आनंद स्वरूप जेव्हा होतं, जेव्हा त्याच्या विक्षेप शक्तींनी मायेच्या माध्यमातून सर्व काही उदयाला आलं, तेव्हा जे जे काही आलं त्याच्यामध्ये त्याच्या सत्यतेचा अंश तर होताच, पण जे जे काही तयार झालं ते कोणत्या तरी नियमानुसार चाललं पाहिजे. असं चाललं पाहिजे की तो नियम किंवा त्याच्यामध्ये असणारं सूत्र सत्याशी समांतरच राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं काम करणारी जी योजना आहे त्याला ऋत अशा पद्धतीचं नाव आहे, किंवा त्यालाच कॉस्मिक ऑर्डर असंही म्हणतात. एनिथिंग दॅट इज ऑर्डरली इज ऋत. प्रश्न असा येतो की जर सगळंच संयत असेल, जर सगळंच नियमाने बद्ध असेल, जर एका विशिष्ट सुसूत्रतेमध्ये त्याचं बांधलं असेल, तर मग ऋताला एवढं महत्त्व देण्याचं कारण काय? आचार्य असं म्हणतात की आपल्याला माहीत असलेल्या तोटक्या दानामुळं, त्रोटक ज्ञानामुळं एखाद्या गोष्टीची रचना व्यवस्थित लागलेली आहे असं आम्हाला वाटण्याची शक्यता आहे, पण तीच दुसऱ्या संदर्भामध्ये अत्यंत चुकीची घडू शकते. याचा अर्थ ज्या संदर्भाने हा संपूर्ण विश्वाचा व्यवहार चालायला लागेल त्याचा संदर्भ इतका मोठा असला पाहिजे की त्याची व्याप्ती होऊ घातलेल्या जगापेक्षा सुद्धा मोठी असली पाहिजे. आणि इतकी व्याप्ती असणारा केवळ तो असल्यामुळं त्यांनी घालून दिलेले जे नियम आहेत, म्हणजे त्याचं जे जाळं पसरलेलं आहे ते जे बनवलेलं आहे त्याच्यापेक्षा मोठं आहे. आणि म्हणून त्याला जे काही नियमाने त्यांनी बांधण्याचा प्रयत्न केला आहे ते नियम म्हणजे ते ऋत म्हणजे आहे, ते ऋत त्या सत्याशी संलग्न असल्यामुळे ते योग्यही आहे, ते नेहमी जिवंतही राहील, किंबहुना त्याच्यावरच सगळंच्या सगळं विश्व राहिलेलं आहे. आणि या ऋतामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणत्या नियमाने त्यांनी बांधली असेल ती म्हणजे कर्मविपाकाचा सिद्धांत. म्हणजे मी तयार केलेल्या सृष्टीमध्ये जो जो कोणी असेल तो स्वतःच्या स्वस्वरूपाला विसरल्यामुळे एक प्रकारची स्वतःबद्दलची अहंता बाळगून राहील. त्याच्या या अहंता किंवा अहंकारापोटी तो जे जे करेल ते त्याच्या त्याच्या कर्मानुसार असल्यामुळे त्या कर्माला फल हे त्या प्रकारानेच येईल. आणि अशा प्रकारची योजना जेव्हा जेव्हा चालेल ती इतकी सुव्यवस्थित असेल की त्याला कोणत्या प्रकारची योजना त्यानं घ्यायची याची त्याला पूर्ण जाणीव राहील. म्हणून प्रत्येक कर्म होताना तो कर्मानी जिवंत राहील. जेव्हा तो अकर्मी असेल तेव्हा तो या ऋतामध्ये नसेल. जर ऋतामध्ये असेल तर तो क्रमप्राप्त होईल की त्याला कर्म हे करावंच लागेल. कर्मामध्ये कशा प्रकारच्या कर्मांनी कशा प्रकारच्या फळाची अपेक्षा, कशा प्रकारचं त्याचं हे होणार आहे हे सगळं ऋत ठरवणार आहे. आणि म्हणून सत्यम वदिष्यामी ऋतम वदिष्यामी, मी सत्यही करेन, मी ऋताप्रमाणेही करेन. आणि म्हणून सार्वकालिक सत्य हा सत्याचा खरा स्वरूप आहे. संदर्भवशात योग्य हे ऋताचं वैशिष्ट्य आहे. पुढे ते असं म्हणतात की असं असल्यामुळं विक्षेप शक्ती ही जी परमेश्वराची ताकद आहे, परब्रह्माची अपराब्रह्माची जी विक्षेप शक्ती ताकद आहे, ज्याच्यातून हे सारं विश्व जन्माला आलं, ज्याच्या नियंत्रणासाठी ऋताची निर्मिती झाली, ही ऋताची निर्मिती झाल्यामुळे त्याच्याबरोबरच त्याच्याकडे असणारी जी अहंता आहे, या एका अहंतेमुळे त्यांनी आपली पाठ त्याच्याकडे त्याच्या स्वतःच्या स्वरूपाकडे फिरवलेली असल्यामुळे मी त्याच्यापासून वेगळा आहे अशी दृढ जाणीव त्या अहंता असणाऱ्या जीवाच्या पोटी आलेली आहे. आणि ही जी दृढ जाणीव आहे यालाच आचार्यांनी अविद्या असं नाव दिलं आहे. म्हणजे विक्षेप शक्ती आणि आवरण शक्ती ह्या दोन त्याच्या प्रमुख शक्ती आहेत. पैकी विक्षेप शक्तीमुळे आम्ही अस्तित्वात आहोत आणि आवरण शक्तीमुळे आपण त्याच्यापासून दूर आहोत. या दूर होण्याला जी अविद्या कारणीभूत आहे, म्हणजे आत्मप्राप्ती सोडून केलेली सगळीच्या सगळी साधना जी आहे ती अविद्येमध्ये मोडते. इतकंच नव्हे तर कर्मासाठी केलेली कोणत्याही प्रकारची साधना जी जी कृतामध्ये मोडते, जी जी करण्यामध्ये मोडते, ती अविद्येमध्येच येते. आणि म्हणून आचार्य इथं असं म्हणतात, अविद्येपोटी म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती सोडून जे जे काही केलं जातं ते कितीही उच्च असलं तरीसुद्धा ते अविद्येत मोडतं. आणि जास्तीत जास्त चांगलं काय होऊ शकेल अविद्येमध्ये, तर अभ्युदय होऊ शकतो, म्हणजे प्रेयसाच्या दृष्टीने काहीतरी होऊ शकेल. पण श्रेयसाच्या दृष्टीने अविद्येतून
विद्येकडे जाणं कधीही शक्य होणार नाही असं ते म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात की विद्या अविद्या न तू सफले, कारण जिथे अविद्या असेल तिथे निर्णय होणार नाही. आणि ना ते यथावत निर्णिते, म्हणजे जिथे अविद्येचा सुकाळा आहे तिथे तिथे बुद्धी, जे एकमेव हत्यार आहे, जी एकमेव भिंत आहे की ज्याच्यातून किंवा ज्याच्या माध्यमातून पलीकडे उडी मारून जायचं आहे, ते माध्यमसुद्धा निर्णय घेण्यापासून फार कुमकुवत राहील. पुढे ते असं म्हणतात, निर्णयार्थ रथसंकल्पना प्रतिपत्ती सौकर्मम. इथे अवतारिकेमध्ये त्याने असं सांगितलंय की अशा प्रकारची जी विद्या अविद्या आहे ती समजणं इतकं सोपं नसल्यामुळं आता पुढे येणारे जे मंत्र आहेत त्या मंत्रामध्ये एक रथाची उपमा घेतलेली आहे. आणि केवळ याच रथाच्या उपमेमुळे हे उपनिषद अत्यंत प्रसिद्ध झाले. आणि हीच रथाची उपमा स्वामी विवेकानंदांना अत्यंत पसंत पडलेली उपमा आहे. कशा प्रकारे आणि ती काय इतकी महत्त्वाची आहे, कारण बहुतेक त्या उपमेबद्दल सगळ्यांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, पण आचार्यांचे त्याच्यावरचे जर भाष्य बघायला गेलं तर ही उपमा इतकी का मोठी आहे हे हळूहळू आपल्याला कळायला लागतं. पुढं ते असं म्हणतात, एवंच प्राप्तु प्राज्ञ गंतव्य, ही एकमेव अशी विद्या आहे जिथे जर तो अविद्येमध्ये असेल तर त्याला काय कळत नाही, प्राप्तृ आणि प्राज्ञ, म्हणजे ज्याला जे मिळवायचं आहे आणि मिळवणारा कोण आहे या दोन्ही बदली तो अनभिज्ञ राहतो, त्या अवस्थेला अविद्या असं म्हणतात. किंवा गंतृ आणि गंतव्य, जाणारा, गमती जाणे, जाणारा आणि गंतव्य जिथे जायचंय ते, या दोन्ही गोष्टीपासून जो अनभिज्ञ आहे त्याला अविद्या म्हणायला हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ जोपर्यंत आत्मप्राप्ती होत नाही तोपर्यंत प्रत्येक होणारा प्रयत्न हा अविद्येमध्येच मोडतो. पुढे ते असं म्हणतात, याच्या विवेकासाठी दौ आत्मनौ उपन्यस्येते. एवढ्याच एका कारणासाठी कठोपनिषदामध्ये 2 आत्मे सांगितलेले आहेत. पुढे गोंधळ होण्याची शक्यता म्हणून आचार्यांनी अवतारिकेमध्ये असं सांगितलं की इथे 2 आत्मे सांगितलेले असले तरी ते एकच आहेत. ते 2 अशा प्रकारे का वर्णिलेले आहेत हे पहिल्यांदा थोडंसं कळावं म्हणून त्यांनी असं सांगितलं की जरी असं वाटत असेल की द्वौ आत्मनौ, आणि आत्मनौ म्हटलं की बहुवचन आलं, आत्मने आत्मनौ बहुवचन आहे. 2 आत्मे असं सांगण्याचं कारण असं आहे की ते आपल्याला 2 आहेत असे भासतात. आता इथून पुढं हेच उपनिषद मांडुक्य उपनिषदाच्या फार जवळून जायला लागतं. पुढचा मंत्र असा आहे, 3ऱ्या वल्लीतला पहिला मंत्र, ऋतं पिबंतो सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टो परमे परार्धे छाया तपौ ब्रह्मविदो वदन्ति पंचाग्नयो ये च त्रिनचिकेतः. इथे ऋतं पिबंतो हा तीच संकल्पना आहे जी आपण ऋताबद्दल पाहिली. या शरीरामध्ये 2 प्रकारचे लोक कर्मफल चाकताना दिसतात. या मंत्राचा अर्थ असा येतो की हे दोन्ही लोक हे दोन्ही कार्य जे करत असतात ते करण्यासाठीची जी त्यांची जाणीव आहे ती जाणीव शेवटी त्यांच्या गुहां प्रविष्टो परमे परार्धे, म्हणजे जसे ऊन सावलीप्रमाणे 2 गोष्टी अत्यंत विभिन्न असून एकामेकावर जवळ आहेत. जर ऊन नसेल तर सावली असू शकत नाही. छाया तपऊ, जोपर्यंत प्रकाश आहे तोपर्यंत सावली आहे. सावलीच्या आकारमानामध्ये कमी जास्त होऊ शकते, ज्या प्रमाणाची व्यक्ती किंवा ज्या प्रमाणाचा वस्तू त्या प्रकाशामध्ये येईल. त्या सावलीच्या मोठे होण्याने, लहान होण्याने, त्याच्या असण्याने प्रकाशाला काहीच फरक पडत नाही. पण दिसताना असं दिसतं की सावली आहे प्रकाशामुळे. प्रकाश आणि सावली दोघांना दूर करता येत नाही. दिसताना दोघे एकदम दिसतात. एक त्यातला कशाचीच संबंधित नसतो, पण संबंधित नाही म्हणावं तर त्याच्यामुळे सावली दिसते. सावलीला स्वतंत्र अस्तित्व आहे म्हणावं तर ते प्रकाशामुळे आहे, त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. तिच्यामध्ये होणारा जो काही बदल आहे तो बदल तिच्यातच झालेला आहे किंवा त्या वस्तूच्या पडलेल्या सावलीमध्ये झालेला आहे. प्रकाशाला त्याचं काहीही सोय सुटत नाही. अशा प्रकारचा ऊन सावलीप्रमाणे असणारे ते 2 आत्मे. आता परत इथे आत्मे असा शब्द वापरला, पण त्यातला एक जीवात्मा आहे, एक परमात्मा आहे, एक अनुभव घेणारा आहे किंवा अनुभवाची अहंता सांगणारा आहे, आणि एकाचा अनुभवाशी बिलकुल संबंध नाही असा आहे. पण आहेत दोन्ही एकत्र.
एकाच्या नसण्याने दुसऱ्याचं असणं होऊ शकत नाही, पण दुसऱ्याचं असणं त्या दुसऱ्याला आपल्याच असण्यामुळे आहे असं वाटतं आणि त्याच्याबरोबर दुसरा कोणी आहे त्याची त्याला जाणीव नाही. अशा प्रकारची छाया तपो ब्रह्मविदो असं कोण म्हणतं? असे हे दोन आत्मे आपल्या शरीरामध्ये वास करत आहेत असं कोण म्हणतं? तर ब्रह्मविदो वदंती, म्हणजे ज्याला खरोखरच ज्ञातव्य, ज्याला आत्मप्रचिती आलेली आहे, समर्थ नामदास असंच म्हणतात. आणखीन कोण म्हणतं? पंचाग्नेयो यच, म्हणजे ज्यांनी पंचाग्नी नावाचं व्रत केलेलं आहे. पंचाग्नी या व्रताबद्दल सुद्धा बरीचशी माहिती इथं दिलेली आहे. आचार्यांनी पंचाग्नीवर एका वेगळ्या सुक्तामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा पंचाग्नीवर आलेलं आहे. पंचाग्नी आणि पंचाग्नी व्रत ही दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. पंचाग्नी व्रत शारदा मातेंनी पण केलं होतं. 4 बाजूला 4 अग्नी पेटवून 5वा अग्नी सूर्य याच्यामध्ये बसून साधना करणे, शरीराची किंवा कायाक्लेशाची अजिबात फिकीर न करता, याला सुद्धा पंचाग्नी असंच म्हणतात. आणि जो पंचाग्नी इथं अपेक्षित आहे तो पंचाग्नी ज्या पद्धतीने छांदोग्य उपनिषदामध्ये वर्णन केलेला आहे तो आचार्यांनी संदर्भाला घेऊन त्याचं वेगळ्या पद्धतीने थोडंसं वर्णन केलेलं आहे. अग्नी हे जे प्रतीक आहे, अग्नी हे प्रतीक अत्यंत उच्च पातळीवर वापरले गेलेले आहे वेदांमध्ये. एक अग्नी अत्यंत सामान्य अर्थाने सगळ्याचं हवन करणारा किंवा भक्षण करणारा असा होतो. या पंचाग्नीची जी व्याप्ती आणि व्याख्या जी सांगितलेली आहे उपनिषदांच्या तत्वज्ञानाच्या आधाराने, ती अशी आहे की जर समष्टी आणि व्यष्टी या सगळ्यांचं एकत्रीकरण करून जर पाहिलं तर असं लक्षात येतं की एकापासूनच सगळं जर झालेलं आहे, तर जिथं जिथं जे जे आहे, जिथं जिथं ज्याचा जन्म होतो, तर जन्म ही एकच गोष्ट आहे. मग तो मानव जन्म आहे की अमुक जन्म आहे, याच्यामुळे त्याचे होणारे गुणधर्म कदाचित वेगळे वेगळे असतील, पण जन्म ही घटना या संपूर्ण संसाराच्या पसाऱ्यामध्ये त्याच अर्थाने घेतली जाईल ज्या अर्थाने प्रत्येक जन्म घेतला जाईल. जर असं असेल तर या संपूर्ण विश्वाची जो अग्नी आहे, त्या अग्नीची जी आहुती आहे, ती आहुती कशामध्ये दिली जाते? तर ती सूर्यामध्ये दिली जाते. म्हणजे सूर्य ही अग्नी आणि ह्याच्यामध्ये असणारी जी आहुती आहे, त्या आहुतीमुळे उत्पन्न होणारा चंद्र असा एक त्यातला भाग केला आहे. यापुढे पुढची जी आहुती आहे त्या आहुतीमध्ये उत्पन्न होणारा पर्जन्य, त्या पुढच्या आहुतीमध्ये पर्जन्यामुळे उत्पन्न होणारं अन्न, त्या अन्नामुळे पुढे उत्पन्न होणारा बीज, त्या पुरुषबीजामुळे उत्पन्न होणारा भ्रूणबीज ज्याला म्हणतो, आणि त्याच्यातून उत्पन्न होणारा माणूस. अशा पद्धतीने जर हा यज्ञ जर सतत चालू असेल तर याच यज्ञानुसार एक प्राण आणि एक रई यानुसार सुद्धा तशाच पद्धतीने चालतं. म्हणजे एकाची आहुती आणि एकाचा अग्नी, अशाच पद्धतीने हे सगळं पुढं चालतं. असं जर असेल तर असा जो पंचाग्नी, म्हणजे असं ज्याला समजलं, तो हे सगळंच त्या परमेश्वराचं प्रतीक असल्यामुळे त्या सगळ्या अग्नीला हिरण्यगर्भाचं स्वरूप मानून जो त्याची सतत उपासना करतो, अशी विद्या जो करतो त्याला सुद्धा पंचाग्नी विद्या असं म्हटलंय. असं म्हणणारे सुद्धा हेच म्हणतात की छाया तपव, म्हणजे केवळ ज्याला आत्मप्रचिती झाली तोच नव्हे, तर जो उपासनेमध्ये पुढे पोचलाय तो, आणि जो त्रिनचिकेता हा आहे, म्हणजे ज्यानं 3 वेळेला नचिकेताचा यज्ञ केलेला आहे, म्हणजे जो हिरण्यगर्भाच्या साधनेमध्ये गुंतलेला आहे, म्हणजे जे प्राप्त करण्यासारखं अत्युच्च आहे, पण जे अजूनही प्राप्तव्यच आहे, ज्याच्यामध्ये अजूनही थोडा काम आहे, जे अनंत कालापर्यंत राहील पण जे कालाबाधितच आहे, अशा पद्धतीचे करणाऱ्या साधना करणाऱ्यांचं सुद्धा मत असंच आहे की छाया तपव हेच त्याचं स्वरूप आहे. आचार्य पुढे सांगताना ते असं म्हणतात की ऋतम सत्यम अवश्यम भवित्वात कर्मफलम पिबंतौ. ऋतम आणि सत्यम या 2 गोष्टीमुळे जो जो जन्माला आलेला आहे, जो भवती, जो झालेला आहे, त्याला भवित्वात कर्मफलम पिबंतो, त्याला कर्माचं फल हे भोगावंच लागेल. हा त्याचा नियम आहे असं ते म्हणतात. पुढे ते असं म्हणतात एकहा तत्र कर्मफल पिबंती इतर न भुंक्तम. एक त्यातला कर्मफलाची फळ चाखतो,
दुसरा केवळ पाहत राहतो. आता इथे पुढं ते असं म्हणतात की हे असं कसं काय? मग जर एक इतका निष्क्रिय असेल आणि एक सगळं करणारा असेल तर मग हे दोघे एकत्र कसे? तर ते दोघे एकत्र असतात का की वाटतात? ते सांगताना पुढं त्यांनी खूप 2 छान उदाहरणं दिलेली आहेत. पातृसंबंधात पिबंतो छत्री न्यायेन, 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत चारांनी. छत्री न्याय म्हणजे 10 व्यक्ती जर चालत असतील त्यातल्या 9 व्यक्तींनी जर छत्री घेतलेली असेल तर म्हणताना आपण एवढंच म्हणतो की सगळे छत्री घेऊन चाललेत. किंबहुना पातृसंबंधात पितरौ असा एक शब्द आहे. उदाहरणार्थ जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो, रघुवंशम मधलं कालिदासाचं पहिलं वाक्य आहे की या जगाचे पितर कोण आहे? परमेश्वर आणि पार्वती, शंकर आणि पार्वती. आता पितरौ म्हटले, ॲक्च्युली एक माता आहे, 2 वडील असू शकत नाहीत, पण इथं म्हटलं एवढ्यासाठीच की पहिला आहे त्यामुळे दुसऱ्याला सुद्धा पितरौ म्हणून म्हटलं असलं तरी म्हणण्याची पद्धत अशी की पितरौ, याला पातृसंबंध असं म्हटलंय. जसं आचार्य म्हणतात की जसे आई असून सुद्धा पितरौ म्हणून त्याचा उल्लेख केला जातो मातृच्या ऐवजी, किंबहुना छत्रीनायाने जे जे काही चाललंय ते एका कॉमन याच्यामध्ये बोललं जातं. अशा पद्धतीचं बोलणं असल्यामुळे इथे हे 2 आत्मे असा जो वापरलेला आहे त्यांना अशा प्रकारे संबोधलं जातं. पुढं ते असं म्हणतात लोके अस्मिन शरीरे गुहायाम प्रविष्टे. आता ही जी 2 पक्षी आहेत किंवा हे जे 2 ज्याला तेजस असं म्हणतो आपण, अंतःकरण जे आहे, हा अत्यंत तरल अवयव असून तो केवळ एकमेव असा अवयव आहे की जो चेतनेचं प्रकाशाचं परिवर्तन करू शकतो. असा जो आहे तिथे या आत्म्याच्या अस्तित्वाची चुणूक आपल्याला मिळते. पण ती जरी चुणूक मिळत असेल तरी तिथंपर्यंत पोचणे म्हणजे माझ्याजवळ असणाऱ्या माझ्या इंद्रिय पंचमहाभूत वगैरे मधून मी जेव्हा मागे 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 जायला सुरुवात करेन तेव्हा मी अत्यंत तरल अशा माझ्या बुद्धी नावाच्या अवयवापर्यंत पोचेन. त्या बुद्धीमधलं माझं जे सूक्ष्म अंतःकरण आहे, जे इतकं तरल आहे, जे इतकं तेजस आहे की ज्याच्यामध्ये ही शक्ती धारण करण्याची ताकद आहे, तिथे जेव्हा मी पोचेन तेव्हा मला त्या गुहेच्या अंतरंगापर्यंत पोचल्याचं समाधान मिळेल. त्याच्या पुढे म्हणजे जिथे केवळ त्या अंतःकरण वृत्तीने मला त्याला पकडता येणार नाही, पण त्या अंतःकरण वृत्तीपर्यंत पोचल्यानंतर माझी परमात्म्याकडे जाण्याची जी प्रवास आहे त्या प्रवासाची इप्सितता होण्याला जवळ आलेली याची मला जाणीव होते. अशा ठिकाणी तो बसलेला आहे. पण दिसताना मात्र मला तो असा दिसतो की जे जे काही कार्य चालू आहे ते कार्य आत्माच करतो, आत्म्याच्या सत्तेवर होतं, पण तो काहीच करत नाही, त्याच्याऐवजी तोच करतोय असं मला जाणवतं. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये एक तर हा पातृसंबंध किंवा एक छत्री न्याय असे 2 न्याय त्याने सांगितले. असं असल्यामुळे पण विविध जन्माच्या सतत संस्कारांमुळे या कर्तृत्वाची इतकी खात्री झालेली आहे की अकर्तृत्ववान निष्क्रिय असं कोणतं तरी पण तत्व, चेतनाशक्तीचं तत्व या सगळ्यांच्या मागे असेल हे माझ्या मनाला पटतच नाही. आणि म्हणून आचार्य पुढं असं म्हणतात की हार्दाकाशे परब्रह्म उपलब्धते. हे जो दुसरा पक्षी आहे, हा जो दुसरा आहे जो कोणत्याही कामामध्ये भाग घेत नाही पण ज्याच्या अस्तित्वाशिवाय काम होत नाही, तो कुठे आहे? हार्दाकाशे परब्रह्म उपलब्धते. तो त्या हृदयाच्या आकाशामध्ये आहे, तो त्या चिदाकाशामध्ये आहे. संसारित्व असंसारित्वेन छाया आतप विलक्षणैः इति ब्रह्मविदं कथन्ति. ज्यांना ज्यांना या ब्रह्माचा अनुभव आला आहे ते याला विलक्षण असं म्हणतात. का विलक्षण म्हणतात? की संसारित्व म्हणजे जीव आणि असंसारित्व म्हणजे आत्मा, या दोन्हींची इतकी जोडी छाया आतपप्रमाणे म्हणजे ऊन आणि सावलीप्रमाणे ते इतके जवळजवळ आहेत की बहुतेक वेळेला त्या सावलीकडं पाहून तिच्याच कर्तृत्वाची जाणीव मला इतकी मोठी होते की मी प्रकाशाचा मला पूर्णपणे विसर पडतो, असं आचार्य सांगतात. पुढच्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात यः सेतुरी जानानाम अक्षरम ब्रह्मम यत्परम अभयम तितिर्षताम पारम नचिकेतम शकेमहि. न सेतुरी जानानाम, सेतुरी जानानाम, सेतुः इजानानाम असा विग्रह येतो. इजानानाम म्हणजे यज्ञ करता,
यजमान जसा शब्द आहे, यज हा शब्द मुळात यज्ञ द्योतक आहे. यह सेतुः इजानानाम अक्षरम ब्रह्मम यत्परम, म्हणजे या नचिकेत यज्ञाची तसेच अक्षर ब्रह्माची अभयम तितीर्षताम पारम नचिकेतम शकेमही, म्हणजे या संसार सागरामध्ये या काठावरून त्या काठावरून तरून जाण्यासाठी जो सेतू आहे त्या सेतूवरून जाणाऱ्या साधकाचे दोन्हीही इप्सित साध्य होत. एक इप्सित नचिकेताग्नी आहे म्हणजे लोकप्राप्तीचा आहे, आणि एक ज्ञानाग्नी आहे. हे दोन्हीही प्राप्त हो अशी प्रार्थना आहे दुसऱ्या मंत्रामध्ये. म्हणजे अपराब्रह्माची जो पूजा करतोय आणि पराब्रह्माची जो पूजा करतोय या दोहोंनाही हा सेतू जोडणार आहे. प्रश्न फक्त इतका आहे की जो अपराब्रह्माची पूजा करतो त्याला पराब्रह्माबद्दल कोणत्याही प्रकारची आसक्ती वाटत नाही, आणि जो पराब्रह्माची पूजेच्या मागे आहे, जो पराब्रह्माच्या प्राप्ती किंवा ज्ञातव्याच्या मागे आहे, त्याला अपराब्रह्माशी कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाही. इथे नेमका आपल्याला अर्थ कळतो जेव्हा विवेकानंदांना सिद्धी जेव्हा रामकृष्णाने दिला त्यावेळेला त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे या सेतूमध्ये कुठून कुठे जायचं यांचं त्यांचा असलेला दृढनिश्चय आपल्याला दिसतो. पराब्रह्माशिवाय मला काहीही नको असं त्यांनी सिद्ध केलं होतं. अपराब्रह्म म्हणजे ना परा. अपरा हा शब्द ना अधिक परा असा आलेला आहे, कारण तो तत्पुरुष समाजातला नाही तत्पुरुष म्हणून एक आहे ज्याच्यामध्ये न हा शब्द पूर्ण निघून जातो आणि फक्त अ राहतो त्याच्यामध्ये, म्हणून ना परा इज अपराब्रह्म. इथे त्याची इच्छा कशा, तितीर्षताम म्हणजे इच्छा असणे, अभयम तितीर्षताम, ज्याला अभयाची इच्छा आहे. आणि अभयाची इच्छा कोणाला आहे? द्वितीयाद्वय भयम, जो दोन मानत नाही किंवा ज्याची दोनाची अवस्था संपलेली आहे तोच केवळ अभय होऊ शकतो. म्हणजेच जो आत्मस्वरूप होण्याची अत्यंत तीव्र इच्छा करतो तो पारम नचिकेतम शकेमही, म्हणजे दोन्ही प्रकारची. आचार्य पुढे असं म्हणतात, नचिकेताग्नी सेतु इजानानाम. नचिकेताग्नी म्हणजे जो उपासनेच्या मार्गाने पुढे चाललाय, सेतु इजानानाम दुःख अंतरणात शक्तवंतु, म्हणजे नचिकेताग्नी जो आहे किंवा उपासनेच्या पुलावरून दुःख निवारण होणं शक्य आहे. उपासनेच्यामुळे दुःख निवारण होणं शक्य आहे. त्याच्यासाठी त्यांनी दोन शब्द वापरले, ज्ञातुम आणि चेतम असे शब्द आहेत. ज्ञातुम आणि चेतमचा अर्थ असा आहे की जे चेतनेला जाणवतं, जे जाणीवेच्या अखत्यारीत आहे त्याला चेतव्य असं पण म्हणतो. इथे नचिकेताग्नी किंवा उपासनेची जी साधना आहे ती साधना काहीतरी प्राप्त करण्यासाठी असल्यामुळे त्या प्राप्त होत असलेल्या गोष्टीची जाणीवही होते आणि ती गोष्ट प्राप्तही होते. त्यामुळे ती ज्ञातव्यात मोडते आणि चेतव्यात मोडते. त्यामुळे जो उपासनेच्या मार्गाने जातो त्यालाही हा सेतू तिथपर्यंत नेऊन सोडतो, कुठेपर्यंत? अपराब्रह्मपर्यंत. पण पुढे ते असं म्हणतात, किंच म्हणजे तसंच, भयशून्य संसार पारम तरतुम इच्छिताम ब्रह्मविदाम अक्षर ब्रह्म शक्तवंतः, म्हणजे अक्षर किंवा पराब्रह्माची ज्याला इच्छा आहे त्याला सुद्धा हे शक्य आहे. काय होणं शक्य आहे? ज्ञातुम, तिथे चेतन नाही आहे. दोन ब्रह्मांमधला फरक आणि त्यांना होणारी जी काही फलप्राप्ती आहे त्या दोन्ही फलप्राप्तीबद्दल आचार्य सांगतायत. उपासनेने फलप्राप्ती आहे, आत्मज्ञानाच्या साधनेने फलप्राप्ती आहे. दोन फलप्राप्तीला फरक इतकाच आहे, एक प्राप्तव्य आहे, एक ज्ञातव्य आहे. त्यामुळे एकाला त्याची जाणीव आहे, दुसऱ्याला त्याची जाणीव होण्याची शक्यता नाही. कारण जो जाणीवेत बुडाला त्याचा कार्यभाग झाला, त्याची आता जाणीव त्याला असणे शक्यता नाही. आणि अशा वेळेला तो काय करेल तर तो काहीच करू शकत नाही. जोपर्यंत त्या भावनेमध्ये तो असेल तोपर्यंत त्याच्याबद्दल तो बरंचसं काही सांगू शकेल. ज्या वेळेला तो तेच झालेला असेल त्यावेळेला तो बोलू शकणार नाही. अब दिल में हरी देखिया गावन को कछु नाही, कबीरा जब हम गावते तब जाना कछु नाही. जेव्हा मी गाईन, जेव्हा मी सांगेन तेव्हा निश्चित समज की माझं काही झालेलं नाही आहे. पुढे ते असं म्हणतात,
उपाधिकृत संसारी विद्या अविद्याया अधिकृतो मोक्षगमनाय संसारगमनाय उभयगमनो साधनो रथः कल्पिते. आता पुढच्या मंत्राची पार्श्वभूमी सांगताय. उपाधिकृत संसारी, उपाधीची व्याख्या गोपाल यतींद्रांनी खूप छान दिलेली आहे. उपसमीपे स्थित्वा, उप म्हणजे जवळ, समीपे, उपनिषदामधला उप तोच शब्द इथे, उपसमीपे स्थित्वा ठेवल्यामुळे, स्वीयान गुणान अन्यत्र आदधाती, एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीच्या जवळ ठेवल्यामुळे त्या गोष्टीचे गुण या गोष्टीमध्ये आदधाती तिथे येतात आणि ते तिचे वाटतात. असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा त्याला उपाधी म्हणतात. अत्यंत सुस्पष्ट उपाधीची व्याख्या आहे. आणि शरीराला उपाधी का म्हटलंय हे आपल्याला आता पूर्णपणे कळतं. त्या दोन आत्म्यांची जी वर्णनं चालली त्यातला एक आत्मा जो आहे त्याचा प्रकाश याच्याकडे पडल्यामुळे हाच प्रकाशित झालेला आहे असं वाटून तोच महत्वाची गोष्ट आहे अशी जेव्हा वाटायला लागते तेव्हा त्याला उपाधी असं म्हणतो. आणि असं असल्यामुळे उपाधिकृत संसारी म्हणजे जे जे संसारामध्ये आहे, संसाराचा संस्कृत अर्थ असा की जे जन्माला येतं आणि जे मरतं, म्हणजे जे परत परत त्या साखळीमध्ये आहे ते संसार आहे. जे जे संसारामध्ये आहेत ते काय आहे, उपाधिकृत आहे. आणि उपाधी असेल तरच विद्या अविद्या आहे. जिथे उपाधी नाही तिथे अविद्याचा संबंधच नाही. उपाधिकृत संसारी विद्या अविद्या अधिकृतो मोक्षगमनाय संसारगमनाय उभयगमनो साधनो रथः कल्पिते. म्हणजे रथाची जी कल्पना आता पुढे येणार आहे ती दोघांसाठी समान आहे. कोण दोघांसाठी? मोक्षगमनाय संसारगमनाय. चॉईस इज युअर्स. आता हा दोन्ही गोष्टींच्या प्राप्तव्यासाठी याच रथाचा उपयोग आहे. दोन्ही गोष्टींच्या, म्हणून मागे जो इथे सेतुरी जाना नाम म्हटलंय तो जो पूल आहे तो पूल दोघं तशाच पद्धतीने वापरतात. एक परब्रह्मासाठी वापरतो, एक पराब्रह्मासाठी वापरतो. तीच अवस्था इथे असल्यामुळे संसार उपाधीमुळे विद्या अविद्येमुळे मोक्ष व संसार दोहोंचा मार्ग कसा प्रशस्त होतो हे सांगण्यासाठी केलेली रथाची कल्पना दोहोंसाठी समान आहे. पुढे ते असं म्हणतात, जो तिसरा मंत्र आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. इथून आता ते रथाचं वर्णन चालू होतं आहे. आत्मानां रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धि तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च. प्रग्रह म्हणजे लगाम, प्रग्रह म्हणजे लगाम. आत्मानां रथिनं विद्धि. आता सारथी आणि रथी, एकाला हे लागलेला आहे, प्रत्यय लागलेला आहे, एकाला रथी असा आहे. रथी आणि सारथी मधला फरक इथे तिन्ही आचार्यांनी विशद केलेला आहे. रथी म्हणजे त्या सगळ्या, ते जे काही रथ आहे त्या सगळ्याचं सर्वस्व काही क्षणापुरता त्या रथाची वाटचालीसाठी जो संबंधित आहे तो सारथी आहे. पण त्या सारथीमध्ये लिमिटेशन्स आहेत. त्याला काही ठिकाणी बांधून घातलेलं आहे. त्याला दिलेलं काम जे आहे ते एका विशिष्ट मर्यादेमध्ये फिरणारं काम आहे. पण ज्याच्याकडे या रथाची अमर्याद सत्ता आहे तो त्या रथाचा रथी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की या रथाची जोपर्यंत हा रथ आहे किंवा हा रथ नसेल तरी सुद्धा या रथाची पूर्ण मालकी ज्याच्याकडे आहे असा तो रथी म्हणजे आत्मा आहे हे जाण. विद्धी म्हणजे हे जाण. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु. आता जो शरीर आहे तो रथ आहे. याचा अर्थ मला मिळालेलं शरीर ते कोणत्याही प्रकारचं असो, त्या त्या शरीराच्या मागे त्याचा जो मालक आहे तो निश्चितच वेगळा आहे. आता ही जी कल्पना आहे हीच कल्पना सतत तेवत ठेवणे मनामध्ये, यालाच नित्य नित्य विवेक असं म्हणतात. जर माझा रथी नित्य आहे तर जे जे काही बाकीचं आहे ते सगळं अनित्य आहे. आणि हे अनित्य जेव्हा जेव्हा मला कळेल तेव्हा तेव्हा माझ्या बुद्धीमध्ये एक पणती सतत तेवत असेल जिचं नाव विवेक असं असेल. आणि जेव्हा ती पणती त्या प्रकाशाने तेवत असेल तेव्हा तेव्हा मला असं कळेल की अनित्य हे माझं असू शकत नाही. म्हणून जे जे अनित्य त्यापासून मी दूर जाईन. आणि अनित्यापासून दूर जाणे म्हणजे वैराग्य. विवेक आणि वैराग्य याचा साधन चतुष्टामध्ये प्रथम दोन गोष्टींचा उल्लेख करण्याचं कारण, शमदमादी षटक पहिल्यांदा आलेलं नाहीये. शमदमादी षटक हे तिसऱ्यांदा आलेलं आहे.
साधन चतुष्टामधला तिसरा भाग आहे तो. विवेक पहिल्यांदा करण्याचं कारणच असं आहे की जोपर्यंत नित्य अनित्यताच लक्षात येत नाही, आणि नित्य अनित्यता लक्षात येणे म्हणजेच रथीकडे लक्ष ठेवणे, आणि रथी सोडून रथ जो आहे त्या रथाबद्दल फारशी अपेक्षा आणि काळजी न बाळगणे. तो रथ कसा असेल, तो रथ असावाच का, तो रथ संपवला तर काय होईल, या गोष्टींना काहीच अर्थ नाही. तो रथ तसा असण्याचं कारण म्हणजे माझं स्वतःचं कर्म त्याला कारणीभूत आहे. कारण मी ऋताला धरून चाललो. हा रथ माझ्याकडे आलाच नसता जर मी मागितलाच नसता, आणि जर रथ आलाच नसता तर मी केवळ रथीच राहिलो असतो. जेव्हा आता रथ आलेला आहे तेव्हा त्या रथामध्ये माझं असं कर्तव्य बनतं की रथीला जे आवडेल किंवा जो रथी आहे ते सोडून बाकीचं सगळंच्या सगळं चालू राहिलं तरी मला हरकत नाही, पण माझं लक्ष मात्र रथीकडे असावं लागेल. आणि एवढ्याच साठी कबीर म्हणतात की प्रीतम को पतिया लिखू जो होवे विदेश. पतीला मी चिठ्ठी लिहीन, पण जर तू बाजूलं तन में नैन में ताको कहा संदेश. तो जर माझ्या आतच असेल तर मला काही कुठं काय संदेश पाठवण्याची गरज नाही. याची जाणीव जी आहे ती जाणीव सतत ठेवणं. बात करे सखियों से ध्यान गगर के बीच. पाणी भरायला गेलेल्या बायका कुठे गेल्या, घागर भरली की नाही कळत, कारण लक्ष तिथे, गप्पा सगळ्या चाललेल्या असतात. त्या पद्धतीनं जेवढं माझा रथ जो आहे तो जसा कामाला लागला असेल तसा लागू दे, आणि तो कसा रथ आहे हा माझ्या कर्तृत्वावर, माझ्या कर्मावर, माझ्या प्रारब्धावर असल्यामुळे तो रथ जसा मिळाला तो माझ्यामुळे मिळाला. मिळालेला रथ जसा आहे तसाच्या तसा ठेवून तो माझा नसल्यामुळे, कारण मी रथ नाही आहे तेव्हा तो तसाच्या तसा ठेवून परत करणे. म्हणून कबीर म्हणतात जो की त्यो धर देनी चदरिया झिनी रे झिनी. तो माझा नाही आहे. पुढे ते असं म्हणतात की बुद्धी तू सारथीम. आता गंमत अशी आहे की तो रथ कसाही जरी असला, कोणत्याही स्वरूपामध्ये जरी असला, तरी त्या रथाचं सारथ्य मात्र बुद्धीकडे दिलेलं आहे. ते बुद्धीकडे देण्याचं कारण असं आहे की या रथाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था कोण लावेल, रथी लावेल, कारण तो त्याचा ओनर आहे. जेव्हा रथीने काय केलेलं आहे की या सगळ्यांमधला जो चांगला आहे त्याच्या हाती हे दिलेलं बरं, अन्यथा याचं काही होऊ शकतं, म्हणून तिथे सारथी म्हणून बुद्धीची अपॉइंटमेंट झालेली आहे. इथे म्हणून असंही म्हणतात की सारथी हा किती महत्वाचा आहे. कृष्णाला पार्थसारथी म्हटलंय. या पार्थाला तो सारथी हवा होता. तो सारथी होता म्हणून तर पार्थ व्यवस्थित पुढे जाऊ शकला. किंबहुना सनातन सारथी असंही कृष्णाचं नाव आहे. तो युगे युगे सारथी येतो. याचा अर्थच असा आहे की त्याच्या कृपेने माझ्या बुद्धीमध्ये उमटणारे उठणारे जे काही विचार वादळ आहे, जे काही आवर्त आहे, ते अशा प्रकारचं असावं की जे मला माझ्या रथीपासून दूर घेऊन जाणार नाही. आणि जेवढ्या वेळेला माझा हा रथ मला खेचत कुठेही जरी घेऊन जात असेल तरी तो इतक्या संयमाने मी ठेवीन, कारण जे मला खेचून घेऊन जाणार आहेत त्या सगळ्यांचं सारथ्य करणारी जी बुद्धी आहे ती मात्र अजूनही रथीच्या अधिपत्याखाली असल्यामुळं माझ्या अधिपत्याखाली आहे. आता इथे जर मी रथीला विसरून बुद्धीच्या सारथ्यावर विसंबून न राहता तिला तिचे निर्णय तिच्या पद्धतीने घ्यायला जर लावले तर मात्र मी रथी असून सारथीच्या हातामध्ये जाईल. आणि इथे बुद्धी तू सारथीम विद्धी मनः प्रग्रहमेवच. आता बुद्धी आणि मन जरी अंतःकरण पटलातले दोन अलग अलग पटलं असली तरी इथं एकाला लगामाची उपमा दिलेली आहे आणि एकाला सारथ्याची उपमा दिलेली आहे. याचं कारण असं आहे की लगामाने खेचणे आणि त्याला थोडंसं सोडणे अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. पण ह्या दोन्ही गोष्टी होत असताना या दोन गोष्टीमध्ये त्या लगामाला खेचायचं आहे की सोडायचं आहे हे ठरवणारी बुद्धी आहे. याचा अर्थ माझ्या मनामध्ये, ज्याला मी परसेप्शन, कॉग्निशन, कोनेशन अशा 3 पद्धतीने मी ते पुढे घेतो. कारण मीमांसेच्या स्वरूपाने जर पाहिलं आपण, प्रमाणांच्या स्वरूपाने जी जी वस्तू माझ्या समोर येते त्या वस्तूच्या अस्तित्वाची पहिल्यांदा मला जाणीव होते. त्या वस्तूच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं हे त्या इंद्रियांचं काम आहे. त्यांचं काम केवळ
एखाद्या कुलीसारखं असल्यामुळे ते ओझं तिथून उचलणे आणि जिथं ते ठेवायचं तिथे नेऊन ठेवणे इतकंच काम माझे इंद्रिय माझ्याकडे करतात. जोपर्यंत मी त्या वस्तूकडे माझ्या इंद्रियांच्या पातळीवरच पाहतोय तोपर्यंत त्या वस्तूंनी माझा काहीही बिघडत नाही. अत्यंत विचित्र वस्तू. महात्मा गांधी जेव्हा एका वेळेला बोटीमध्ये बसून इंग्लंडला जात असताना 3ऱ्या वर्गाचं तिकीट काढल्यामुळं अत्यंत विचित्र ठिकाणी त्यांना बसायला लागलं. ती जागा अशी होती की बॅरिस्टर स्वतः असून ते जिथं बसले होते त्याच्या बाजूला बऱ्याच लोकांनी आपली विष्ठा वगैरे तिथंच ठेवली होती. म्हणजे तिथे ते सकाळचा प्रातर्विधी तिथं उरकायचे. ते बापूंना कुठेही जायची गरज नव्हती, कारण कुठेही जाण्याची शक्यता नव्हती, मुभा नव्हती, कारण ते 3ऱ्या वर्गामध्ये होते. याच वर्गातले काही लोक अत्यंत अश्लील प्रकारसुद्धा तिथं करत होते. आता अशा सगळ्या प्रकारामध्ये माझ्या मनामध्ये येणारे विचार, म्हणजे ती विष्ठा तिथंच आहे, तो अश्लील प्रकार तिथेच चालला आहे. आता तो इंद्रियांनी पाहिलेला आहे, पण ज्या इंद्रियांनी पाहिला त्याने तो जेव्हा माझ्या बुद्धीच्या तिथे आणून ठेवला, तेव्हा आणून ठेवलेल्या त्या गोष्टीचा मी जेव्हा विचार करायला, पहिली गोष्ट म्हणजे ते काय आणून ठेवलं ते मला कळायला पाहिजे. म्हणजे मी पाहिलं हे परसेप्शन आहे, ते पाहिलेलं काय आहे हे मला कळणं हे कॉग्निशन आहे. आणि आता मला जे कळलं ते मला न आवडणारं आहे की आवडणार आहे, अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे कोनेशन आहे. या 3 गोष्टींची जोपर्यंत सांगड एकामेकाला लागत नाही तोपर्यंत जे काही पाहिलं त्याचा काहीही फरक पडत नाही. आणि म्हणून चिन्मयानंद सरस्वती महाराज म्हणतात की ज्या ठिकाणी एअरक्राफ्ट टेक ऑफ करते तिथं सुद्धा छान ध्यान लागू शकतं, कारण एअरक्राफ्ट तिथेच आहे, आवाज तिथेच आहे, पण त्या दोन्हीचाही माझ्या त्या पटलावर कुठेही अशी त्याची प्रतिमा उमटलेली नाही की जिथं चित्तामधून जुने माझे संस्कार उफाळून वर आलेले आहेत आणि माझी अनुकूलता प्रतिकूलता त्याला जोडून तो अनुभव पूर्ण झालेला आहे. असं करण्याचं काम म्हणून मन हा प्रग्रहमेवेच. पहिली गोष्ट म्हणजे मनावर जास्तीत जास्त काय करू शकतो मी, तर जास्तीत जास्त त्याच्यावर लगाम घालू शकतो. मी करत असलेल्या संकल्प विकल्पामध्ये कमी जास्त प्रमाण आणणं हे माझ्या हातामध्ये आहे. मग मनाचा जर संकल्प विकल्प करण्याचा जर त्याचा हेतू असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मी एकाग्रतेकडे नंतर जाईन. माझ्या मनामध्ये जितके विकल्प कमी तितके संकल्प कमी. विकल्प कमी होण्यासाठी इंद्रियच विकल्पाला मजबूर करतात. तेव्हा जेवढे अशा गोष्टी असतील, अशा जागा असतील जिथं इंद्रियांना मोकाट जाण्यासाठी मिळेल, त्या जागा जर मी टाळू शकलो तर आपोआपच माझे विकल्प कमी होत जातील. म्हणून जयासी एकांत मानवाला त्याचा कार्यभाग झाला, कारण आता त्याच्या इंद्रियांना कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे. जर समजा चुकून इंद्रिय बाहेर जात सुद्धा असतील तेव्हा त्या इंद्रियांनी जे काही घेऊन आलं त्यामुळे मनात होणारे जे संकल्प विकल्प आहेत ते जितके कमी करता येतील, म्हणजे तो लगाम जितका खेचता येईल, कारण ते घोडे ते इंद्रिय कुठे इकडे किंवा तिकडे जाऊ नये त्याच्यासाठी जितकं खेचायला लागेल ते खेचण्याचं कामच मुळात सारथ्याचं आहे, ते बुद्धीचं आहे. त्यामुळं माझ्याकडे येणारे विकल्प कमी, विकल्पामुळे संकल्प कमी. संकल्प झाले तरी सुद्धा बुद्धी निश्चय करणारी असल्यामुळे तिथेच जर निश्चय झाला अशा प्रकारचा की ते मला करायचं नाही किंवा हे माझ्या आत्मप्राप्तीसाठी बाधक आहे, हा माझ्या मनामध्ये येणारा राग आहे, ही माझी प्रतिकूलता आहे, ही प्रतिकूलता माझ्या आध्यात्मिक विकासासाठी फार घातक आहे हे ठरवणारी बुद्धीच आहे. तेव्हा राग येण्यासारखं कृत्य होणार नाही असं नाही, पण त्याच्यामुळे मला राग येणार नाही. एकनाथ महाराजांचं उदाहरण म्हणजे हे अत्यंत चांगलं उदाहरण आहे. त्यांची जी बुद्धीची जे सारथी होता त्यांचा तो इतका उत्कृष्ट होता की इंद्रियांनी काय पाहिलं, बाजूला काय झालं, त्याच्यामुळे सगळ्या लोकांना भयंकर त्रास येतो. त्यांना झालेला त्रास बघून लोकांना त्रास होतो, पण त्यांना स्वतःला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता, कारण सारथी हातातमध्ये असल्यामुळे इंद्रियांचा तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता असा जो भाग झाला की आता उपकार सोडून बाकी काही दिसतच नाही आहे. जे ज्यांनी करून गेले त्यांच्याबद्दल क्षमावृत्ती इतकी आहे की ते झालं की नाही याची सुद्धा खिसगंती नाही. माझ्या वया कुणी बुडवल्या त्याच्याबद्दलही काही म्हणायचं नाही. बंबाजी चांगला होता तेव्हाही ठीक आहे, वाईट होता तेव्हाही ठीक आहे, कारण यातल्या कोणत्याही गोष्टीमुळे त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या संकल्प विकल्पात्मक प्रवृत्ती उठत नाही आहेत. पुढे ते असं म्हणतात, आचार्य याच्यावर भाष्य करताना असं म्हणतात, तत्र तम आत्मानां रुतपम संसारिणम रथस्वामिनम. इथे रथस्वामी कोण आहे? रथस्वामी म्हणजे रथी, त्याला रथस्वामी असं म्हटले त्यांनी.
रथी जो आहे तो आत्मा आहे, पण तो रथी जीवात्मा सुद्धा असू शकतो. आचार्य असं म्हणतात की तुमचा रथी आत्मा आहे की जीवात्मा आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. ज्याचा रथी जीवात्मा आहे त्याचं काय होतं, तत्र तम आत्मानाम ऋतम पिबंतो, म्हणजे तो आपल्या कर्मफलांमध्ये इतका गुंतलेला असतो की त्यांनी आपल्या रथाचं रथीपद जे आहे, स्वामीपद जे आहे, ते जीवात्म्याला देऊन टाकलेलं असतं, जीवाला देऊन टाकलेलं असतं, पण किंबहुना आत्म्याला जवळजवळ तो विसरलेलाच असतो. पुढे ते असं म्हणतात, शरीरम रथमेव तू रथबद्ध हयस्थानी इंद्रिये आकृष्यमान शरीरस्य. शरीर रथ, इंद्रिये अश्वस्थानी आहेत, इंद्रिय घोडे आहेत किंवा अश्वस्थानी आहेत, आणि त्यामुळे शरीराला रथ आणि रथाला जो घोडा आहे तो इंद्रिय असल्यामुळे घोड्याचं कामच असं आहे की ते ओढतात. म्हणून शब्द वापरला आहे आकृष्यमान. कृष्य म्हणजे कर्षण, त्याला आकर्षण किंवा कर्षण हा शब्द या कृष्य शब्दावरून आला आहे. ओढणे, इंद्रियांचं कामच ओढायचं आहे. आणि इंद्रियाचं काम ओढायचं असल्याचं कारणच असं आहे, इंद्रियांचा होत असणारा उपयोग. इंद्रियांना एक विवेक चोडामध्ये एका ठिकाणी असं दिलं आहे की जन्मताच इंद्रिय ही बाह्य स्वरूपामध्ये गुंतलेली आहेत, ती अंतर्गत नाहीच आहेत. दे आर आउटवर्डली मोटिवेटेड, दे आर नेव्हर इनवर्डली टुवर्ड्स इनसाइड. त्यामुळे इंद्रियांचं बाहेर जाणं आणि ते बाहेर गेल्यामुळे त्यांनी त्यांचं काम करणं हे जवळजवळ कर्मप्राप्तच आहे. पुढे ते असं म्हणतात, बुद्धिम तू अध्यव्यवसाय लक्षणाम. अध्यव्यवसाय म्हणजे निश्चय करणे. अध्यव्यवसाय म्हणजे अध्यवसाय अधि वसती स्म, ज्याच्यामुळे एखाद्या गोष्टीची निश्चितता होते त्याला अधिवस म्हणतात. अधिवश करणे म्हणतो आपण किंवा अधिवस. बुद्धिम तू अध्यवसाय लक्षणाम बुद्धी नेतृप्रधान. आचार्याने शब्द बुद्धीला वापरला, नेतृत्व प्रधान. ती नेता आहे आणि इंजिन आहे. त्यामुळं जे जे काही व्हायचं आहे ते नेत्यावर अवलंबून आहे. तो नेता असल्यामुळे बुद्धिम तू अध्यवसाय लक्षणम बुद्धी नेतृप्रधान. सर्व ही देहगतम कार्यम बुद्धी कर्तव्यमेय प्रायेण. सर्व ही देहगतम कार्यम, देहाचं जे जे काही कार्य आहे ते बुद्धी कर्तव्यमेव प्रायेण. प्रायेण म्हणजे बहुतेक वेळेला, जवळजवळ 100% वेळेला केवळ बुद्धीमुळं होतं. या उपमांबरोबरच कोणत्या अवयवाला किती महत्त्व आहे, म्हणजे कोणत्या जडतत्वाला किती महत्त्व आहे, त्याच्या तरलतेप्रमाणे त्याचं महत्त्व वाढत गेलेलं आहे. अत्यंत बद्ध अवस्थेमध्ये किंवा अत्यंत जड अवस्थेमध्ये इंद्रिय आहेत, पण ती जशी जशी हळूहळू शुद्ध होत गेलेली आहेत तसं सर्वात जास्त आणि अतिव शुद्धता असणारं जे जवळजवळ पूर्ण सत्वगुणात्मक जी गोष्ट आहे ती बुद्धी आहे. तेव्हा कोणत्या गोष्टीकडून काय काम होऊ शकेल हे इथं सांगितलेलं आहे. इंद्रियाकडून मी अशी काही कामं करून घेऊ शकेन की मला परत या गोष्टींमध्ये पडावंसं वाटणार नाही, ही गोष्ट जास्त अवघड आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त परमनंट असा जो, म्हणून शम आणि दमामधला जो फरक आहे तो इथे फरक बराचसा स्पष्ट होतो. सारथ्याकडे ज्याचं लक्ष आहे त्याचं लक्ष अश्वाकडे कमी असलं तरी चालू शकतं, कारण जिथं सारथीच योग्य आहे तिथे लगाम म्हणजे मन आपल्या आपच होऊन जाणार आहे. काहींची सुरुवात साधनेची अश्वाकडून होऊ शकते, काहींची सुरुवात सारथ्याकडून होऊ शकते, आणि या दोन्ही गोष्टींमध्ये लगाम हा दोन्हीकडूनही वापरला जाणार आहे. तेव्हा साधनेच्या दृष्टीने जर ही उपमा जर आपल्या आयुष्यामध्ये वापरायची असेल तर याचा अर्थ एकच, अश्वांना केवळ दौडणे एवढंच माहिती आहे, जोराने वेगाने घेऊन खेचून जाणे एवढंच माहिती आहे. याचा अर्थ मी त्यांना खेचून नेण्यासाठी जी पार्श्वभूमी किंवा पृष्ठभूमी लागते ते कमीत कमी त्यांना अवेलेबल करावी, कमीत कमी त्यांच्या वाट्याला यावी, इतकं तर मी निश्चित प्रयत्न करू शकतो. हाच साधनेचा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, ते त्या मार्गावर तेव्हा धावतील जेव्हा त्या मार्गाची मला पूर्वी आलेला अनुभव मला परत तिकडे खेचत असेल. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीची ज्याची मला अशी सवय झालेली आहे की ते वेदविहित नसून सुद्धा, ते प्रतिषिद्ध असून सुद्धा मला तेच करावंसं वाटतं, आणि ही केवळ आत्ताची म्हणजे गेल्या काही दिवसातली नव्हे तर गेल्या काही जन्मातली गोष्ट आहे. म्हणजे माझ्यातला जो परसिव्हर आहे, म्हणजे भावना जाणणारा जो आहे, कार्य करणारा जो आहे,
आणि विचार करणारा जो आहे, पर्सिव्हर, फिलर आणि थिंकर, ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या वासनेच्या आधिपत्याखाली आहेत. याचा अर्थ मी कितीही काही करायचा प्रयत्न केला तर या तिन्ही शेंड्या ज्या ठिकाणी बांधून ठेवलेल्या आहेत ती बांधून ठेवलेली गाठ वासनेची आहे. याचा अर्थ मी एक काम असं करू शकतो की जर मला माझ्या रथांच्या अश्वांची, लगामांची आणि सारथ्याची काळजी असेल, कारण मी रथी आहे, या तिन्हींची जर मला काळजी घ्यायची असेल तर माझ्या वासनेची जी गाठ आहे, ग्रंथी आहे, ती मला जितकी शिथिल करता येईल तितकी शिथिल केलीच पाहिजे. अन्यथा माझा सारथी म्हणून माझ्या रथीकडे जाण्याचा जो मार्ग आहे तिथे ती गाठ मध्ये येऊन बसलेली आहे. ज्या वेळेला माझ्या वासनेचा पूर्ण विरस होऊन जाईल त्यावेळेला हा सारथी आणि तो रथी एकत्र बसून काम करतील. त्यावेळेला सारथी कृष्ण झालेला असेल आणि रथी हा अर्जुन झालेला असेल. म्हणून पार्थ आणि सारथी जर एकत्र यायचे असतील तर मध्ये वासना नावाची जी दरी आहे, वासना नावाची जी गाठ आहे ती असता कामा नये. आणि ती जर काढायची असेल तर त्याच्यासाठी मला माझ्या बुद्धीचा उपयोग, आत्तापर्यंत मी काय केला हे फक्त मला माझ्या सध्याच्या फलावरून कळेल, पण आत्तापर्यंत जरी मी कसा केला असेल तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित असं म्हणतं. मी असेन पतित, पण आत्ता मला त्याची जर काळजी वाटत असेल, आत्ता ही घडी जरी मी माझ्या प्रारब्धाने बांधलो असेल तरी क्रियमाण स्वातंत्र्य अजूनही परमेश्वराने त्याच्या कृपेने माझ्या हातात दिलेलं आहे. तेव्हा मी माझ्या क्रियमाण स्वातंत्र्याचा म्हणजे माझ्या बुद्धीचा आता उपयोग अशा प्रकारे करून घेईन की माझं बुद्धिम तू अध्यव्यवसाय लक्षणम असल्यामुळे माझ्या बुद्धीचं नेतृत्व हे चोख राहील. पुढे ते असं म्हणतात, मनहा संकल्प विकल्प लक्षणम प्रग्रहम रशनाम विद्धी. मन हे संकल्प विकल्प लक्षणयुक्त असून प्रग्रहम रशनाम विद्धी. रशनाम म्हणजे लगाम, प्रग्रहम म्हणजे सुद्धा लगाम. आचार्य भाष्य करताना प्रत्येक शब्दासाठी एक एक दोन दोन शब्द जादा देतात, त्याची व्याख्या सुस्पष्ट व्हावी म्हणून. प्रग्रहम रशनाम विद्धी, मन संकल्प विकल्प लक्षणयुक्त असून ते लगाम आहे. ज्याला संसार सागर किंवा दुःखातून मुक्ती हवी आहे, त्या मुक्तीसाठी जेव्हा तो एखाद्या युक्तीचा विचार करायला लागेल तेव्हा त्याच्यासमोर प्रत्येक गोष्टीची सुस्पष्ट जाणीव असणं जरुरीचं आहे. मी साधक म्हणून साधना करायला सुरू करणार त्याच्याऐवजी त्याच्या अगोदर मला साधना म्हणजे नेमकं काय, कोणत्या प्रकारची साधना केल्याने माझ्या सीमित आयुष्याचा पुरेपूर उपयोग होऊ शकेल, हे सगळं सुस्पष्ट होण्यासाठी, संकल्पनांची स्पष्टता येण्यासाठी उपनिषदांचा फार मोठा हातभार लागतो. आणि म्हणून अंतःकरण पटलांची त्याच्या कार्यशक्तीनुसार 4 विभाग जे केलेले आहेत त्या विभागाची जी मांडणी आहे, शास्त्राने जी मांडणी केलेली आहे ती इतकी अत्युच्च प्रकारची आहे की ती मांडणी आपल्या लक्षात आल्यानंतरच मी माझ्या संपूर्ण साधनेला एक विशिष्ट वळण देऊ शकतो. मला माझ्या मनाची जडणघडण जर कळाली असेल तर त्यानुसार मी आत्ता माझ्या मनाला त्या पद्धतीने वळवू शकतो. आणि हे वळवण्यासाठी नेमके मनाची जागा, नेमकी बुद्धीची जागा, नेमकी इंद्रियांची जागा, नेमकी आत्मस्वरूपाची जागा, ही सगळी स्पष्ट करून सांगितली आहे एका उपनिषदामध्ये. शरीराची नेमकी जागा, मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण पटलाची जागा आणि साधनेच्या 3 वेगळ्या वेगळ्या टप्प्यांची जागा कठोपनिषदाने अत्यंत स्पष्ट करून सांगितलेली आहे. पुढे ते असं म्हणतात, मनसाही प्रगृहितानि श्रोत्रादिनी करणानी प्रवर्तन्ते रशनेय अश्वः. जर मनाने इंद्रिय घट्ट धरले, मनसाही प्रगृहितानि श्रोत्रादिनी करणानी, तर सरळ जाणाऱ्या घोड्यासारखे ते जातील. म्हणजे मनाने इंद्रियांना पकडणं म्हणजे मनाने इंद्रियांवरचा संयम ठेवणं. एक इंद्रियांचा वरचा संयम जो इंद्रियांची प्रत्यक्ष संबंध आणतं, एक इंद्रियांची अप्रत्यक्ष संबंध असणारं मन. एक शमाची बाजू आहे, एक दमाची बाजू आहे. दोन्ही बाजूंनी म्हणजे इंद्रिय जिथे जातील तिथे जातील पण त्याचा माझ्या मनावर परिणाम होत नाही, हा त्यातला एक अप्रोच झाला. माझी इंद्रियच तिथं जाणार नाहीत, हाही त्यातला एक अप्रोच झाला. सुरुवात इंद्रियांना नियंत्रणात ठेवून करायची आहे,
पुढे इंद्रियांच्या नियंत्रणाची सुद्धा गरज पडणार नाही, कारण शेवटी हे सगळं करून ते जिथं आणणार आहेत तिथं माझे आधिपत्य आहे. तेव्हा माझ्या मनावर माझा जर पूर्ण ताबा असेल तेव्हा इंद्रिय काय करतात आणि याची काय परिसीमा होऊ शकते, तर इंद्रियांनी आत्मज्ञानाच्या वंचनेसाठी केलेली पापं आहेत तिथं जाऊच दे, पण रोजच्या शरीरावर होणाऱ्या प्रक्रियासुद्धा मनाच्या समोर येत नाहीत. म्हणून कबीरांना जेव्हा एका कुत्र्याने चावलं होतं आणि त्यांचं रक्त भळाभळ वाहत होतं त्यावेळेला बाकीच्या लोकांनी सांगितलं, कबीर महाराज खून बह रहा है. बोले वो पिंडरी जाने और कुत्ता जाने. याचा अर्थ आपल्या मनाला इंद्रियापासून होणाऱ्या नैसर्गिक संवेदनांना सुद्धा इतकं दूर आपण ठेवू शकतो. आणि अशी बरीच उदाहरणं आपल्याला सापडतात. केवळ भावसमाधीमध्ये गेल्यामुळे जे फ्रॅक्चर रामकृष्ण परमहंसांना झालं होतं ते अत्यंत छोटं असून त्याला जवळजवळ 1 वर्ष भरायला लागलं. त्याचं कारण असं होतं की थोडं भरून आलं की ते परत भावसमाधीत जायचे आणि पडायचे. ते नुकतंच भरून आलेलं फ्रॅक्चर परत तुटायचं. याचा अर्थ त्या अवस्थेमध्ये इंद्रियांद्वारे होत असणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाची दखल मनपटलावर अजिबात घेतली जात नाही. आणि असं जर असेल तर मग कामिनी आणि कंचन याचा त्याग जे आपण म्हणतो तो कोणत्या प्रकारचाही लोक करत असू शकतील. आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांना कंचनाच्या स्पर्शाने आग होत असे किंवा शारदा मातेंनी जवळजवळ त्यांच्या शेवटच्या कारकिर्दीमध्ये शेवटच्या 2 आठवड्यामध्ये तरी दर्शन द्यायचं बंद केलं होतं. पण त्याच्या अगोदर जेव्हा जेव्हा त्यांच्या पायाला हात लावून ज्यांनी दर्शन घेतलं त्याबरोबर ताबडतोब त्या येऊन चंदनाच्या लेपाने आपली पाय हे करायचे, इतके त्या पायाला आग भगवायची. याचा अर्थ असा की त्यांच्या त्या शरीराची जी अवस्था होती म्हणजे मनाच्या परिपक्वतेचा मनाच्या शुद्धतेचा शरीरावर झालेला परिणाम इतका फिजिकल लेवलला सुद्धा होऊ शकतो. याचा अर्थच असा की जर इंद्रिय घट्ट धरलं असेल, इंद्रियांवर पूर्ण ताबा जर असेल तर सरळ जाणाऱ्या घोड्यासारखे ते जातील. याचा अर्थ कोणत्याही प्रकारचा मोह, आणि मोह म्हणजे केवळ ग्रीड नव्हे, डिल्युजन, म्हणजे जिथे जसा विवेक वापरला पाहिजे तसा विवेक, त्या विवेकापोटी उत्पन्न होणारं वैराग्य, त्या वैराग्यामुळे साधन षडसंपत आपल्याबरोबर आल्यानंतर इतकी तयारी झाल्यानंतर उरतं फक्त एकच त्या माणसामध्ये, ते म्हणजे तीव्र मुमुक्षत्व. कारण ज्याला काहीच नको आहे त्याला सगळंच मिळालेलं आहे किंवा त्याला सगळंच हवं आहे. जेव्हा काहीच नको अशी अवस्था होते तेव्हा त्याच्याकडे फक्त एकच गोष्ट राहते, ते म्हणजे काहीही नको असणं, म्हणजेच निरीच्छ, निष्कर्म, फलत्यागी होणं किंवा स्थितप्रज्ञ होणं. ती अवस्थाच त्या अवस्थेकडे जाणारी असणारी असल्यामुळे इथे आता रथाचं वर्णन जसं चाललंय, या रथाच्या वर्णनामध्ये दोन्ही गोष्टीच एकाच वेळा चाललेल्या आहेत. या रथाचं वर्णन हे केवळ आत्मप्रचिती घेणाऱ्याबद्दलच आहे असं नाही. हा जो प्रेयसाकडे आहे त्याला सुद्धा हा रथ तसाच काम करतो. तो प्रेयसामध्ये जर व्यवस्थित सत्वगुणांनी रजोगुणांनी वागत असेल तर त्याला अभ्युदय मिळतो. तो जर पूर्ण तामसिक गुणांनी प्रवृत्त असेल तर रथीची आणि सारथीची कधीच भेट घडत नाही. सारथीचा इंद्रियावर लगाम असत नाही, म्हणजे त्याचा मनावर लगाम नाही आहे, त्याचे अश्व तर विखुरलेलेच आहेत. त्यामुळं अशा रथाचा चकनाचूर होणार हे निश्चित आहे. आणि जो सत्वगुणांनी प्रेरित होऊन केवळ या संपूर्ण रथाची आत्मप्रचितीसाठी वापर करतो त्याला सुद्धा फार मोठ्या कष्टातून पुढे जावं लागतं. म्हणून कबीर म्हणतात, साधू मार्ग कठीण है जैसा पेड़ सुदूर, चढे तो चाखे प्रेम रस, गिरे तो चकनाचूर. हा जो रथ आहे तो ज्या पद्धतीने आपण वापरू त्या पद्धतीने त्याचं आपल्याला फळ मिळणार आहे. म्हणून आता याच्या पुढचे सुद्धा मंत्र एक एक याच्या अवयवाने, रथांच्या अवयवाने आत्म्याची संकल्पना सुस्पष्ट करण्यासाठी वापरले. त्याच वेळेला अनात्म वस्तूमध्ये ज्याचा भाग आहे त्याचं काय होतं त्याचंही वर्णन साथ आलेलं आहे. आता याच्या पुढचे जे मंत्र आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम. ओम पूर्णमद